281वा तीर्थाखंड हरिनाम सप्ताह या खंडाळी नगरीमध्ये अतिशय उत्साहानं जोमानं संपन्न होत आहे। खरं तर शंकर स्वामी महाराजांची ही मोठी दिव्य परंपरा आहे। चैतन्य परंपरेतील थोर संत तुकाराम महाराज त्यांचे शिष्य मिळवणार आहे आणि त्यांचे उभ्या असणाऱ्या कुणालाही प्रसाद देऊ नका आणि या शंकर कृपा करून उभा असणाऱ्या कुणालाही प्रसाद देऊ नका। मंडपातल्या भगिनी वर्गाला विनंती आहे, पहिली पंक्ती मध्ये अतिशय जोरदारतेने संपन्न झाला। आज आपण पाहतो या ठिकाणी अतिशय लाखो भाविक उपस्थित आहे। या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज जिकडे नजर पुढेल तिकडे जवळपास 60-70 एकरचा हा परिसर आहे। या सगळ्या परिसरामध्ये आज ज्या त्या बाजूनं आपण जर पाहत असाल तर सगळा समाज आहे। शंकर स्वामीवर अत्यंत निष्ठेने श्रद्धेने श्रद्धा ठेवणारा हा समाज या ठिकाणी एकत्र होतोय। खरं तर या ग्रामस्थांनी 281वा या सप्त्याचा अतिशय मोठा उच्चांक निर्माण केलेला आहे। या संस्थांचं आम्ही जे कार्य पाहतो ते कार्यामध्ये ज्यांचं आम्हाला संस्थांचं मार्गदर्शन लाभतंय ते आदरणीय रामभाऊ महाराज वगैरे ते या ठिकाणी आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतात। श्री संत शंकर स्वामी महाराजांचा हा जो काही सप्ताह आहे, स्वामी महाराज म्हणजे चैतन्य संप्रदायाचे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय पुढे असा जो काही संप्रदाय भगवान परमात्म्याने निर्मित केलेला त्या संप्रदायाचे शंकर स्वामी महाराज आधारित पुरुष आहे। आणि हा जो काही सप्ताह आहे चालू वर्षाला खंडाळकर मंडळीने अशा प्रकारचा घेतला, ग्रामस्थांनी घेतला आणि या सप्ताहाला भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं। नाही मी म्हणतो या सप्ताहाचा कळस आज या ग्रामस्थांनी केला, म्हणून ग्रामस्थांना आपल्या सर्व आणि संस्थांच्या वतीने त्यांचे धन्यवाद हार्दिक कामना करतो। रामकृष्ण। आज श्री संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा हा सप्ताह या खंडाळा नगरीमध्ये पार पडतो। आज बघू शकता आपण लाखोच्या वर आज इथं या शंकर स्वामी महाराजांच्या सप्ताहामध्ये सहभागी झालेला आहे आणि 101 पोतं या महाप्रसादाचं आज वाटप होत आहे। आपण पाहत आहे अवघ्या 10 मिनिटांमध्ये लाखोच्या संख्येने लोक बसलेले आहे आणि अवघ्या 10 मिनिटात लाखोच्या जनसमुदायाला या खंडाळा गावातील तरुण मंडळ 10 मिनिटांमध्ये हा प्रसाद वाटप करतो। किती भाविक आले सर याच्यामध्ये? 1 लाखाच्या वर आज जवळपास हा जनसमुदाय या खंडाळा गावामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो। प्रसादामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे? प्रसादामध्ये आदरणीय वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांनी संपूर्ण साखर दिलेली आहे आणि वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी संपूर्ण डाळ दिलेली आहे। आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांनी चिवड्याच्या महाप्रसादासाठी मदत केलेली आहे। एकादशीची जे पंगत आहे ती आदरणीय अखिल शेठ यांनी ही एकादशीची पंगत या सप्ताहासाठी बनवली। किती वर्षापासून कार्यक्रम होता? हा 281वा सप्ताह हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गावाने घेतला त्या गावामध्ये हा सप्ताह बाहेर पंक्ती तयार झालेली आहे। यावेळेस हा सप्ताह खंडाळा नगरीतील भाविकांनी घेतला आहे। हा सप्ताह संपूर्णपणे यशस्वीपणे पार पडले आहे। आज या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की आमच्या गावाला जो सप्ताह 15 वर्षानंतर या ठिकाणी आला होता आणि या सप्त्याला एक 6 महिन्यापासून जो गावामध्ये जो युवकांनी आणि सर्व गावातील भक्ती गाणांनी जो सप्ताह हातात घेतला आणि ज्या वेळेस आम्ही बाहेर निघलो की हा सप्ताह प्रत्येक म्हणजे आम्ही आजूबाजूला ज्या वेळेस सप्ताह असतो त्यावेळेस बघत होतो की आपल्याला या ठिकाणी सप्ताह आपण घेतला आहे, परंतु आपण लोक किती येतील काय येतील याचा अंदाज आम्हाला त्या ठिकाणी नव्हता। परंतु आम्ही जो धरलेला होता त्याच्यापेक्षा मी या सप्त्याला आज महाराष्ट्रात एक गंगागिरी महाराजचा 1 नंबरचा सप्ताह आणि दुसऱ्या नंबरला सप्ताह जर कोणता आला असेल तर शंकर स्वामी महाराजांचा या ठिकाणी सप्ताह आलेला आहे। आणि या ठिकाणी खंडाळ्यामध्ये जवळपास 9 दिवसापासून या खंडाळ्यातले संपूर्ण 2,500-3 हजार युवक मित्रपरिवार एकत्रित झाले आणि प्रसाद लोक आम्ही रोज प्रत्येक दिवशी असं धरीत होतो की 10-5 हजार लोक या सप्त्याला भेट देतील, परंतु 30-40 हजार लोकांनी या ठिकाणी भेटी देऊन प्रसाद घेतला। तर मुलं फक्त 10 मिनिटामध्ये त्या प्रसादाची वाटप करून प्रत्येक जिल्ह्यातून आलेला माणूस एकही असा भेटला नाही आम्हाला की आम्हाला प्रसाद मिळाला नाही। आज जवळपास शेवटचा दिवस आहे
आज 101 पोत्याचा म्हणजे जवळपास 1 लाखाच्या वर जलसमुद्र या ठिकाणी आलेला आहे. तरी बी या ठिकाणी पहिल्याच पंक्तीमध्ये युवक मित्र परिवारानं 10 मिनिटामध्ये पंगत पूर्ण करून आता दुसरी पंगत या ठिकाणी याला बसलेली आहे. आनंद वाटतो की हा सप्ताह अजून आम्हाला असं वाटतं की कमी राहावा, परंतु हा फिरती नारळ सप्ताह असल्यामुळे पुढील आता आमच्या बाजूलाच 10 किलोमीटरवर सोनगावमध्ये गेलेला आहे सप्ताह. म्हणून ह्या गावामध्ये अतिशय जनाजनात सहकार्य केलं. ह्या जिल्ह्यातील मोठमोठ्या नेत्यांनी या सप्ताहासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तालुक्यातील नेत्यांनी योगदान दिलेलं आहे. सामान्य विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. सर्वांचं मी गावाच्या वतीने त्यांचा आभार मानतो, त्यांचे धन्यवाद मानतो.